बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. काँग्रेसच्या वतीने इलेक्शन कमिशनचा निषेध. आजच्या दिवशी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली. 75 वर्ष झाल्याने इलेक्शन कमिशन रिटायर्ड करण्याचा डाव भाजपने आखला आहे, असा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केलाय. आज राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने इलेक्शन कमिशनचा निषेध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. इलेक्शन कमिशनचे कमिशनर राजीव कुमार कमिशनर नाही तर भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणे काम करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केलाय. इलेक्शन कमिशनला निवडणुकीत पारदर्शकता दाखवता आली नाही म्हणून या दिवशी आम्ही इलेक्शन कमिशनचा निषेध करत आहोत, असं विशाल पाटील यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि ह्या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत उपस्थित असलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान्य जयंतरावजी आसगावकर साहेब, आपल्या शहराचे माजी आमदार आमचे मित्र मान्य माजी आमदार ऋतुराजजी पाटील, मान्य शशांकजी बावचकर साहेब, मान्य सूर्यकांत पाटील बुद्याळकर साहेब, शहर अध्यक्ष सचिन चव्हाणभाई, भारतीताई पवार, शिवाजीराव कांबळे, भगवानराव जाधव व इतर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य, सगळे फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मित्र, आज महत्त्वाचा मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण, आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्याचं कारण आहे की 25 जानेवारी जवळजवळ 75 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो. भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात धोरण केलेलं आहे की 75 वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे. ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे. त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आताचे निवडणूक निर्णय अधिकारी जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत त्यांचं नाव राजीव कुमारजी, हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमीर आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात. हे पहा, लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं, पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे. त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही. पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच, पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात. 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जे 76 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं त्यामुळे तो आकडा वाढला, पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही. आम्ही त्यांना विचारलं तरी सुद्धा तासवार तुम्ही आम्हाला आकडे द्या. तुम्ही जर ते 6 नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या बूथ केंद्रावर चालू ठेवलं,
5 ते 6 किती मतदान झालं, 6 ते 7 वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे कुठे किती मतदान झालं, 7 ते 8 किती झालं, मग 9 पर्यंत चालू ठेवलं का 10 पर्यंत चालू ठेवलं. संध्याकाळी आपल्याला सुद्धा पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीची दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती. हे जर स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही. आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत. पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ती सांगावी. हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजणी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा त्यातनं तीही मिळणार नाही. फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार नाही. आणि म्हणून ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेपुढे या इलेक्शन कमिशनला आपण जर जाब विचारला नाही तर पुन्हा ह्या देशात कुठल्याही प्रकारची डेमोक्रेसी शिल्लक ही लोक ठेवणार नाहीत. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागा झालं पाहिजे आणि एकत्रित मिळून आपण ह्या निवडणूक आयोगाच्या कामाचा कर्तृत्वाचा धिक्कार केला पाहिजे. यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.